है, समझते नहीं ये कौम, फिर भी डालते हैं कांग्रेस को, फिर भी जाते हैं बीजेपी को, फिर भी जाते हैं जेडीएस को। कब सुधरेंगे आप लोग? 13 साल से रात दिन ये लोग मेहनत कर रहे हैं, हमारे कारकुन आपके लिए मर रहे हैं। कोरोना के टाइम में आपका जनाजा उठाया, क्या क्या नहीं किया आपके लिए। रात दिन आपके बारे में सोचते हैं, आपके बारे में फिक्र करते हैं, एक एम्पावरमेंट के बारे में फिक्र करते हैं, एक सेकुलर मुल्क के बारे में फिक्र करते हैं, मगर पहचानते नहीं लोग। पहचानना है समानते की बात करने वाले। क्या हुआ राजस्थान में? 3वीं क्लास पढ़ने वाला 8 साल का एक बच्चा स्कूल का भिगे में पानी पिया बोलकर उसका हेडमास्टर मार के वो कत्ल करते हैं। हेडमास्टर गुरु देवो भव, ನಾವು ನಂಬಿರುವುದು ಗುರು ದೇವೋ ಭವ ಅಂತ ಹೇಳಿ। ರಾಜಸ್ಥಾನದಲ್ಲಿ 3ನೇ ಕ್ಲಾಸ್ ಓದುವ 8 ವರ್ಷದ ಒಬ್ಬ ಬಾಲಕನನ್ನ ಆ ಬಿಂದಿಯಲ್ಲಿ ನೀರು ಕುಡಿದ ಅನ್ನಂತ ಕಾರಣಕ್ಕೆ ಆ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಹೊಡೆದುಕೊಳ್ತಾನಲ್ಲ, ಇದಾನ ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ? ಇರುವಂತಹ ಸಂಘ ಪರಿವಾರದ ಗೂಂಡಾಗಳು ಬಲ್ಕೀಸ್ ಬಾನು 5 ತಿಂಗಳ ಗರ್ಭಿಣಿಯ ಮೇಲೆ, ಬಲ್ಕೀಸ್ ಬಾನು ತಾಯಿಯ ಮೇಲೆ, 5 ಅವರ ಕುಟುಂಬದ 5 ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಬಲಾತ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ। ಬಿಲ್ಕೀಸ್ ಬಾನು ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಾನು ಗರ್ಭಿಣಿ, ನನ್ನನ್ನು ಬಿಟ್ಬಿಡಿ, ಚಾಚಾ ಮುझे छोड़ दो। बासु का घर का चाचा थे, चाचा मुझे छोड़ दो। राहबगरे ने उन लोग 5 लोगों को बलात्कार किए, रेप किए और 14 लोगों को कत्ल किए। 14 ಜನರನ್ನ ಕೊಲ್ತಾರೆ। बिल्किस बानो का 17 फैमिली में 14 लोगों को मारते हैं, सिर्फ 3 लोग बचते हैं, बिल्किस बानो और एक आदमी और एक 3 साल का बच्चा। 14 ಜನರನ್ನ ಕೊಂದ, 5 ಜನ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಬಲಾತ್ಕಾರ ಮಾಡಿ ಕೊಂದ ಆ 11 ಜನ ಆರೋಪಿಗಳಿಗೆ ಗುಜರಾತ್ನ ಸರ್ಕಾರ ಸಮಾಧಾನ ನೀಡಿ ಹೊರಗೆ ಬಂದಾಗ ಈ ಸಂಘ ಪರಿವಾರದ ಗೂಂಡಾಗಳು ಹೂವಿನ ಹಾರ ಹಾಕಿ ಅವ್ರನ್ನ ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ದೇಶ ಎಲ್ಲಿದೆ ಜಾತ್ಯತೀತತೆ? ಎಲ್ಲಿದೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ? ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಬಡ ರೈತ ಒಂದು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಖರೀದಿ ಮಾಡಿ, ಎತ್ತು ಖರೀದಿ ಮಾಡಿ, ಅವನ ಬೆಳೆ ನಾಶ ಆಗಿ ಅವನ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಸಾಲ ಕಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಜಪ್ತಿ ಮಾಡುವ ಅಧಿಕಾರಿಗಳೇ, ಜಪ್ತಿ ಮಾಡುವ ಸರ್ಕಾರಗಳೇ, ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರು 7,000 10,000 ಕೋಟಿ ಹೋಗಿ ಲಂಡನ್ ನಲ್ಲಿ ಫಾರಿನ್ ನಲ್ಲಿ ಆರಾಮಾಗಿ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮಗೆ ಅದು ಕಾಣೋದಿಲ್ವಾ? ये दल्लाल लोग लैपटॉप लेके आके तुम्हारे वजह से बीजेपी आएगा, वो आएगा, ये आएगा बोलकर बोले, फिर आपको पूछना पड़ेगा आपका 5 साल कहां थे? आप 5 साल कहां थे? आपको सुनकर हम रोशन बेग को वोट डाले, आपको सुनकर भैरथी को वोट डाले, आपको सुनकर ये लोग कितने भी लोगों को वोट डाले। कहां है वो लोग? बीजेपी का गोद में बैठे हैं। मध्य प्रदेश में 28 लोग, पूर्ण मेजॉरिटी था, 28 लोग चले गए बीजेपी को। मणिपुर में, गोवा में, पुदुचेरी में, कहां? तो मतलब ये क्या है? आप वोट देंगे रिटेल में, ये लोग लेके जाके भेजेंगे होलसेल में। तो आप बचाएंगे नहीं, इस पार्टी को आगे बढ़ाएंगे नहीं, हाँ, हमारे आने वाले जनरेशन बहुत मुश्किल में आ जाएगा। तो इसलिए सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया खुद एक ही पार्टी है, वाहद पार्टी है। आपका दुख में, आपका दर्द में आपका साथ कंधे कंधे मिलाकर रहने वाले अगर पार्टी है तो सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया। मां बहनों, 1 वीक पहले हम लोग आजादी का अमृत महोत्सव बना रहे थे। इस देश को आजादी मिलकर 75 साल हो गया। तो आजाद मुल्क बनने के बाद बहुत सारे लाखों हजारों लोगों का कुर्बानी की वजह से हम लोगों को इस आजादी मिला है। बहुत आसानी से नहीं मिला है। लाखों लोग शहीद हुए हैं, हजारों लोग जेल पे बनते 10 साल, 15 साल, 20 साल। उसके बाद इस देश में हम लोग को आजादी मिला है। मगर अफसोस इस बात की है, जो लोग
इस आजादी के जंग में कुछ भी रोल नहीं था, कुछ भी काम नहीं करे, ब्रिटिशों के साथ माफीनामे लिखकर, ब्रिटिशों का साथ माफीनामे लिखकर इंडिया का जो फ्रीडम फाइटर्स है उनको खिलाफ करने वाले ये संघ परिवार के लोग आज हमना हुकूमत कर लेकर है। आज ये लोग सावरकर को फ्रीडम फाइटर कहते हैं। मैं पूछना चाहता हूं आप लोगों को, आजादी का 70 पर 5 साल हो गया। मेरे सामने बैठे कई बुजुर्ग 70 साल के होंगे, 80 साल के होंगे, 50 साल के होंगे, 60 साल के होंगे, 20 साल के होंगे। कभी हम कोई भी किताब में हम पढ़े हैं सावरकर एक फ्रीडम फाइटर था? आपको मालूम होना चाहिए सावरकर 6 बार ब्रिटिशों को माफीनामा लिखकर ब्रिटिशों का पेंशन लेकर जीने वाले सावरकर को आज इस बीजेपी वालों ने फ्रीडम फाइटर कहते हैं। ಬಿಜೆಪಿಯ ಸಂಘ ಪರಿವಾರದ ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇರುವಂತದ್ದು, ನೀವು ಬೇಕಾದ್ರೆ ಸಾವರ್ಕರನ್ನ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ವೀರನನ್ನಾರು ಹೇಳಿ, ಏನಾದ್ರೂ ಹೇಳಿ, ಆದರೆ ಕರ್ನಾಟಕದ 6.5 ಕೋಟಿಯ ಜನರ ಮೇಲೆ ಹೇರುವಂತ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ. ಬಹಳ ಬುದ್ಧಿವಂತರಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ ಹಾಗೆ ನಾವು ಸಗಣಿ ಭಕ್ತರಲ್ಲ. ನಾವು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ನಾವು ಓದಿದ್ದೇವೆ. ನಾವು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರನ್ನು ಓದಿದ್ದೇವೆ, ನಾವು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯನ್ನು ಓದಿದ್ದೇವೆ, ನಾವು ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸನ್ನು ಓದಿದ್ದೇವೆ, ನಾವು ಅಬುಲ್ ಕಲಾಂ ಆಜಾದ್ ಅನ್ನು ಓದಿದ್ದೇವೆ, ನಾವು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ರವರನ್ನು ಓದಿದ್ದೇವೆ, ನಾವು ನವಾಬ್ ಹೈದರ್ ಅಲಿಯನ್ನು ಓದಿದ್ದೇವೆ, ನಾವು ಸಿರಾಜುದ್ದೌಲವನ್ನು ಓದಿದ್ದೇವೆ. ಈ ದೇಶದ ಚರಿತ್ರೆ ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿ ಯಾರೆಲ್ಲ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದಾರೋ ಒಬ್ಬೊಬ್ಬ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ವೀರರವರೆಗೆ ನಮಗೆ ಅರಿವಿದೆ ಎನ್ನುವಂತ ಸಂದೇಶವನ್ನ ಈ ಮೂಲಕ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇನೆ. ಈ ದೇಶವನ್ನ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪಡೆದುಕೊಂಡಾಗ ನಾವು ಈ ದೇಶವನ್ನೊಂದು ಸಾರ್ವಭೌಮ ಸಮಾಜವಾದಿ ಜಾತ್ಯತೀತ ಪ್ರಜಾಸತ್ತಾತ್ಮಕ ಗಣರಾಜ್ಯವನ್ನಾಗಿ ನಾವು ಒಪ್ಪಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಸಾವರಿನ್ ಸೋಷಿಯಲ್ ಸೆಕ್ಯುಲರ್ ಡೆಮಾಕ್ರೆಟಿಕ್ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಇದು ನಾವು ಈ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಂಡದ್ದು. ಸಾರ್ವಭೌಮ ಅಂತಂದ್ರೇನು? ಈ ದೇಶದ ಪರಮಾಧಿಕಾರ ಸ್ವತಂತ್ರ ಜನರಿಂದ ಆರಿಸಲ್ಪಟ್ಟದ್ದಾಗಿರ್ತದೆ. ಇದು ರಾಜ ರಾಣಿಯರ ಆಡಳಿತ ಅಲ್ಲ, ವಂಶ ಪಾರಂಪರ್ಯದ ಆಡಳಿತ ಅಲ್ಲ. ಇದು ಜನರಿಂದ ಆಯ್ಕೆಯಾದ ಸರ್ಕಾರ. ಅವಾಮ್ ಕ ಲೋಗ್ ವೋಟ್ डाल के हम ಸರ್ಕಾರ बनाए. ಸಾವರಿಟಿ ಅಂದ್ರೆ, ಸಾರ್ವಭೌಮತೆ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಸಾರ್ವಭೌಮತೆ ಜನರಿಗೆ ಸಾರ್ವಭೌಮತೆ ಸಿಗಬೇಕು, ಜನರಿಗೆ ಮತದಾನದ ಹಕ್ಕು ಸಾರ್ವಭೌಮತೆ ಸಿಗಬೇಕು. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಮತದಾನ ಅಂತ ವೋಟಿಂಗ್, ಚುನಾವಣೆ ಏನಾಗಿದೆ? ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸಾರ್ವಭೌಮತೆ ಇದೆಯಾ? ಚುನಾವಣೆ ಇವತ್ತು ಹಣದ ಮೂಲಕ ಚುನಾವಣೆ ನಡೆಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಕೇವಲ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಹಣ ಮಾತನಾಡ್ತದೆ, ಪಬ್ಲಿಕ್ಗೆ ಸಾರ್ವಭೌಮತೆ ಇಲ್ಲ. ಪೈಸೆ ಸೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಚಲ್ತಾ ಹೈ. ಮತ್ತು ದುಡ್ಡಿನಿಂದ ಮೀಡಿಯಾವನ್ನ ಖರೀದಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮತ್ತು ಈ ಏಜೆನ್ಸಿಗಳನ್ನ, ಅದು ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಇರಬಹುದು, ಅದು ಇವರ ಎಲ್ಲಾ ಏಜೆನ್ಸಿಗಳು, ಇಡಿ, ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್, ಯಾವ್ಯಾವ ಇಲಾಖೆಗಳಿದೆಯೋ ಆ ಇಲಾಖೆಗಳನ್ನ ಬಳಸಿಕೊಂಡು ಚುನಾವಣೆ ಗೆಲ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಚುನಾವಣೆ ಗೆಲ್ಲಲಿಕ್ಕೆ ಇವರಿಗೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನಾನು ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡ್ತೇನೆ. 6.5 ಕೋಟಿ ಕರ್ನಾಟಕದ ಪ್ರಜ್ಞಾವಂತ ಜನರ ಮುಂದೆ ನಾನು ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡ್ತೇನೆ. ಈ ಬಿಜೆಪಿಗೆ, ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ, ಈ ಜನತಾ ಪರಿವಾರಕ್ಕೆ, ಬೇರೆಲ್ಲ ಪಕ್ಷಗಳಿಗೆ ನೀವು ಬನ್ನಿ,
₹1 ಹಣ ಖರ್ಚು ಮಾಡದೆ, ವೋಟರ್ಗೆ ಹಣ ಕೊಡದೆ, ಹೆಂಡ ಕೊಡದೆ, ಕುಕ್ಕರ್ ಕೊಡದೆ ನಿಮಗೆ ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ನಿಮಗೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆಯಾ ಚುನಾವಣೆ ಗೆಲ್ಲಲಿಕ್ಕೆ? ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಬನ್ನಿ. ಎಸ್ಡಿಪಿಐ ಮುಂದೆ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ಹಾಕಿ, ಯಾವುದೇ ಹಣ ಕೊಡದೆ, ಹೆಂಡ ಕೊಡದೆ, ಬಿರಿಯಾನಿ ಕೊಡದೆ, ಏನು ಕುಕ್ಕರ್ ಕೊಡದೆ, ಮೂಗುರತ್ತು ಕೊಡದೆ, ಕಿವಿಯೋಲ ಕೊಡದೆ, ಉಂಗರ ಕೊಡದೆ ಎದುರಿಸಲಿಕ್ಕೆ ಒಬ್ಬ ಮಗನಿಗೆ ಸಾಧ್ಯ ಇದ್ರೆ ಬನ್ನಿ, ಎಸ್ಡಿಪಿಐ ಮುಂದೆ ಬನ್ನಿ. हमारे एक दोस्त थे, बहुत अच्छा दोस्त. हम उनको, बहुत अच्छे इंसान है, हम उनको पार्टी को बुलाने के लिए गए. पार्टी को बुलाने के टाइम में उन्होंने बताया, मजीद साहब आपका पार्टी सब अच्छा है, मगर क्या करूं, लास्ट टाइम में मुझे एक पार्टी से टिकट का भरोसा करे थे, मैं 6 करोड़ पैसा रेडी रखा था. कितना? 6 करोड़ पैसा रेडी रखा था. हमारे पार्टी का लीडर बोला 6 करोड़ में इलेक्शन चलेगा, ये बार तो खड़ना को मैं 15 करोड़ रखे, सो एक कैंडिडेट है, मैं उसको टिकट दे रहा हूं. तो इन्होंने कहा ये बार मैं 10 करोड़ रख के रेडी रखा हूं, ये बार मुझे टिकट मिलेगा बोलकर उम्मीद में है. मैं वो देखेंगे वो टिकट मिलता है नहीं मिलता है, बाद में देख रहा हूं. आपका पार्टी का तो मैं वेल विशर हूं. ये है इंडिया, ये है इलेक्शन. ये पैसा कहां से आता है? ये एक एमएलए, एक एजेंसी, दिल्ली का एक एजेंसी इधर काम कर लेकर है, इलेक्शन का काम कर लेकर है. हमारे एक तमिलनाडु का लीडर का एक दोस्त है उस एजेंसी में. उन्होंने कहा कर्नाटका का ये बार का पॉलिटिक्स में एमएलए का जो बजट है ना, पैसा 30 करोड़ रुपीस है. 30 करोड़. ನಾನು ಕೇಳ್ತಾನೆ, ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗಗಳಿಗೆ, ಇಡಿಗಳಿಗೆ, ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಗಳಿಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಎಂಎಲ್ಎ ಈ ಎಲೆಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ 30 ಕೋಟಿ ಖರ್ಚು ಬರ್ತಾನೆ. ನಿಮಗೆ ಈ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಇದ್ರೆ, ನೀವು ಈ ದೇಶದ ಪ್ರಜೆ ಆಗಿದ್ರೆ, ನೀವು ನಮ್ಮ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ನ ಹಣದಿಂದ ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ಸ್ಯಾಲರಿ ಸಿಗ್ತಾ ಇದ್ರೆ, ಇಂತಹ ಹಲಾಲ್ ಕೋರರ ದುಡ್ಡನ್ನು ನೀವು ಸೀಸ್ ಮಾಡಬೇಕು. तो वोटिंग, जो हमारा वोट एक तो पैसे से, मीडिया से, एजेंसी से यूज कर इलेक्शन जीतते हैं ये लोग. अगर जीत नहीं सकते तो क्या करते हैं मालूम है? इलेक्शन जीत नहीं सकते तो क्या कर सकते हैं? बीजेपी खरीदते हैं. ये लास्ट ಕಳೆದ 8 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪಕ್ಷಗಳಿಂದ ಬಿಜೆಪಿಗೆ ಹೋದ ಎಂಎಲ್ಎಗಳ ಸಂಖ್ಯೆ 406. 406 दूसरे पार्टी को आप वोट डालने वाले एमएलए 406 एमएलए बीजेपी को ज्वाइन किए. कितने बड़े बड़े सेक्युलर लीडर, एसएम कृष्णा जैसा एक सेक्युलर लीडर कांग्रेस चीफ मिनिस्टर बनाया, गवर्नर बनाया, फॉरेन अफेयर्स मिनिस्टर बनाया, राज्यसभा सब कुछ दिया. उसके बावजूद भी ये एज में बीजेपी को चला गया. फैजी साहब ने आपको इशारा दिए हैं, 2018 इलेक्शन में आप और हम मिलके, एसडीपी और आप सब मिलके इधर बीजेपी नहीं आना है बोलकर सब मिलकर सेक्युलर पार्टीज को वोट डाले या नहीं डाले? लास्ट टाइम एसडीपी कंटेस्ट नहीं करे थे क्योंकि बहुत सारे हमारे लीडर्स उलेमा के बोले आप करो नको, आप सेक्युलर पार्टी को सपोर्ट करो. चलो भाई कर लिए. क्या हुआ? 14 महीने का जो सम्मिश्र सरकार हुआ, अलायंस का सरकार 14 महीने का कुमार स्वामी का लीडरशिप में
उसके बाद क्या हुआ? 14 कांग्रेस का एमएलए, कान खोलकर सुन लो, 14 कांग्रेस का एमएलए, 3 जेडीएस का एमएलए, आपका सेकुलर वोट लेने वाले आपका वोट को होलसेल बेच दिए, एक एक एमएलए 50 करोड़ रुपए के लिए। 50 करोड़ रुपए के लिए आपका एक एक वोट को होलसेल होके लेके गए वो लोग। ये बार भी आएंगे दल्लाल लोग, दल्लाल लोग ये बार भी आएंगे लैपटॉप लेके, मस्जिदों में मोहल्ले में आएंगे लैपटॉप लेके, कांग्रेस को वोट करो, वोट बंटवा करो नको। क्या क्या उनको जवाब देना है, आप लोग देना है, पूछना है। ये 17 लोग बीजेपी को जाने में कहां थे? कोरोना में लोग मरने में कहां थे? बाढ़ आया तो कहां थे? एनआरसी सीए में कहां थे? लोग मरने का टाइम कहां थे? कौन थे आपके साथ? कौन थे आपके साथ? सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आपके साथ था। जो ये बीजेपी का हुकूमत एनआरसी लाकर लोगों को सेकंड ग्रेड सिटीजन मानने का जो जंग छेड़ा, कौन आपको लीड किए? आपका साथ रास्ते में कांग्रेस आया, आपका साथ जेडीएस आया, आपका साथ राहुल गांधी आया, आपका साथ सिद्धरामैया आया, आपका साथ डीके शिव कुमार आया, आपके साथ कौन आया? सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, एक एक कैडर आपके साथ आया। भाइयों, बुजुर्गों, दोस्तों, पहचानो, 70 पर 5 साल हो गया। ये जो पूरे पॉलिटिकल पार्टी हम लोग को बर्बाद कर दिया, गुलाम कर दिया, हम लोग को गुलामी दे दिया, जुल्म किया। क्या क्या किया इन लोगों ने? जागो, क्योंकि एसडीपीआई आपका पार्टी है, आपके लिए बनाया है, आपके लिए मरने के लिए तैयार है, आपके लिए जेल जाने के लिए तैयार है, आपके कंधे पे कंधे मिलकर लेने के लिए हम तैयार है। क्योंकि हम लोग को मालूम है बिना कुर्बानी से इंकलाब नहीं आएगा। हमारा एक ಒಬ್ಬೊಬ್ಬ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡ ಈ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರಬೇಕಾದ್ರೆ ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಬಂದಿದ್ದಾನೆ। ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು, ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ರು, ನೆಹರೂರವರು, ಅಬುಲ್ ಕಲಾಂ ಆಜಾದ್ ರವರು ಅವರು ಈ ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಜೈಲು ಸೇರಿದ್ರೆ, ಈ ದೇಶದ ಫ್ಯಾಸಿಸ್ಟರಿಂದ ಈ ದೇಶವನ್ನು ಮುಕ್ತಿಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಕೂಡ ಜೈಲಿಗೆ ಹೋಗಿ ಈ ದೇಶವನ್ನ ಈ ಫ್ಯಾಸಿಸ್ಟ್ ಶಕ್ತಿಗಳಿಂದ ಸ್ವತಂತ್ರಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಾಗಿದ್ದೀವಿ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಪ್ರತಿಜ್ಞೆಯೊಂದಿಗೆ ಬಂದಿರ್ತಾನೆ। ಇನ್ನು ಈ ದೇಶವನ್ನು ನಾವು ಸಮಾಜವಾದಿ ದೇಶವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ವಿ। ಏನು ಸಮಾಜವಾದಿ ದೇಶ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ರಿಗೂ ಸಾಮಾಜಿಕ ಮತ್ತು ಆರ್ಥಿಕ ನ್ಯಾಯ, ಧರ್ಮ, ಲಿಂಗ, ಜಾತಿ, ಭಾಷೆ ಏನು ಇಲ್ಲದೆ ಸಮಾನವಾದಂತಹ ಒಂದು ಕನಸನ್ನ ಸಮಾಜವಾದಿ ಹೇಳ್ತದೆ। ಸಮಾಜವಾದಿ ದೇಶ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಮಾನ ಸ್ಥಾನಮಾನ, ಅವಕಾಶ, ಸಮಾನ ಆರ್ಥಿಕ ಅವಶ್ಯಕಗಳು, ಒಂದು ಕಲ್ಯಾಣ ರಾಜ್ಯದ ಕನಸನ್ನಾಗಿರ್ತದೆ। ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ತಂದುಕೊಟ್ಟ ಆ ಮಹನೀಯರು ಕಂಡದ್ದು ಸಬ್ಕು ಬರಾಬರಿ। यह है सोशल, जो बताए सोशलिस्टिक रिपब्लिक। मगर आज क्या हो रहा है? आज सबको बराबरी नहीं है। आज क्या हो रहा है? सोशलिस्ट खत्म किया जा रहा है। इस देश कैपिटलिस्ट तरफ जा रहा है, कैपिटलिस्ट तरफ जा रहा है। इधर जो आजकल पार्लियामेंट में, आजकल सुप्रीम कोर्ट में चर्चा हो लेकर है। क्या चर्चा हो लेकर है? ये जो मुफ्त में दे रहे, ये सब्सिडी दे रहा है, खत्म करना है। जो चावल को सब्सिडी दे रहे, ये बच्चों को साइकिल दे रहे, ये फ्रीज में कंसेशन दे रहे, ये स्कॉलरशिप दे रहे, ये केरोसिन में जो फ्री दे रहे, इसको खत्म करना चाहिए, क्योंकि ये टैक्स का वेस्टेज है। नरेंद्र मोदी और ಹೇಳ್ತಾರೆ, freebies which are not just wastage of taxpayers' money but also economic disaster. Narendra Modi ಹೇಳ್ತಾರೆ, freebies which are not just wastage of taxpayers' money but also economic disaster ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರೇ,
ಆತ್ಮನಿರ್ಭರ ಹೇಳುವಂತ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ನಾನು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತೇನೆ. ಬಡವನಿಗೆ ಅಕ್ಕಿ ಕೊಡುವುದು ನಿಮಗೆ ಫ್ರೀಬಿ ಆದ್ರೆ, ಕೆರೋಸಿನ್ ಕೊಡುವುದು ನಿಮಗೆ ಫ್ರೀಬಿ ಆದ್ರೆ, ನೀವು ಶಾಲಾ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸೈಕಲ್ ಕೊಡೋದು ನಿಮಗೆ ಫ್ರೀ ಆದ್ರೆ, ಬಡ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಇಂದಿರಾ ಕ್ಯಾಂಟೀನ್ ಮೂಲಕ ಕೊಡೋದು ನಿಮಗೆ ಫ್ರೀ ಅಂತ ಆದ್ರೆ, ನಾನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇನೆ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರೇ, ಕಳೆದ 5 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಬಲಾಢ್ಯ ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳಿಗೆ ನೀವು ಸಾಲದ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ದು, ರೈಟ್ ಆಫ್ ಮಾಡಿದ್ದು 10 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ. आपको केरोसिन का कंसेशन देने में, गैस का कंसेशन देने में देना नहीं, वो टैक्स पैसे का वेस्टेज बोलते हैं टैक्स. मगर नरेंद्र मोदी बड़े बड़े कंपनियों को जो राइट ऑफ किया बैंकों में 5 साल में 10 लाख करोड़, कितना 10 लाख करोड़. किसको किसको? एक 10,000 लोग, 10,386 विलफुल डिफॉल्टर्स. ये 10,000 लोग, इस देश का, आपका और हमारा टैक्स का पैसा 10 लाख करोड़ जो है राइट ऑफ करके भागे. उसमें बहुत सारे लोग, ये लोग बीजेपी का वो लोग फ्लाइट में भेज दिए इन लंदन को. जो मोदी जी का फ्रेंड है ना, मेहुल चौकसी, गीतांजलि जेम्स, इन्हों कितना बैलेंस है मालूम इनको? 7,110 करोड़. इनका और एक कंपनी आयरा इंफ्रा 5,879 करोड़, कानका स्टील पावर 4,197 करोड़, एबीजी शिपयार्ड 3,708 करोड़. इतना करोड़ रुपीस ये लोग लूट के जाके फॉरिन में आयुष कर लेकर है. इधर ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಬಡ ರೈತ ಒಂದು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಖರೀದಿ ಮಾಡಿ, ಎತ್ತು ಖರೀದಿ ಮಾಡಿ, ಅವನ ಬೆಳೆ ನಾಶ ಆಗಿ ಅವನ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಸಾಲ ಕಟ್ಟಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಜಪ್ತಿ ಮಾಡುವ ಅಧಿಕಾರಿಗಳೇ, ಜಪ್ತಿ ಮಾಡುವ ಸರ್ಕಾರಗಳೇ, ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರು 7,000 10,000 ಕೋಟಿ ಹೋಗಿ ಲಂಡನ್ ನಲ್ಲಿ, ಫಾರಿನ್ ನಲ್ಲಿ ಆರಾಮಾಗಿ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮಗೆ ಅದು ಕಾಣೋದಿಲ್ವಾ? ಎಷ್ಟೋ ಸಾವಿರ ಕೋಟಿ ವಂಚನೆ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿಂದ ಮಲ್ಯ ಹೋಗಿದ್ದು ನಮ್ಮ ಭಾರತದ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ನಿಂದ ಎಲ್ಲಿತ್ತು ಇಡಿ, ಎಲ್ಲಿತ್ತು ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್, ಎಲ್ಲಿತ್ತು ಪೊಲೀಸ್ ವ್ಯವಸ್ಥೆ? ಇವತ್ತು ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಅರ್ಜೆಂಟ್ಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಹಾಕದೆ ಹೋಗೋರ್ನ ಹಿಡಿದು ಫೈನ್ ಹಾಕುವ ನಾವು 7,500 ಕೋಟಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಹಣವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೋದಿ ಅವರೇ, ನೀವು ಬಡವರಿಗೆ ಫ್ರೀ ಕೊಡೋದು ಹೇಳ್ತಿರಲ್ಲ, ನೀವು ಮಾಡಿದ್ದೇನೆ 2009ರಲ್ಲಿ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ 30% ಇಂದ 22% ಇಳಿಸಿದ್ರಿ. ಇದು ಫ್ರೀ ಬಿ ಅಲ್ವಾ? ಮತ್ತು 1.45 ಲಕ್ಷ ಕೋಟಿಯನ್ನ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ರಿಬೇಟ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಮಲ್ಟಿನ್ಯಾಷನಲ್ ಕಂಪನಿಗಳಿಗೆ. ಇದು ಫ್ರೀ ಬಿ ಅಲ್ವಾ? 2014-15ರಿಂದ 2020-21ರವರೆಗೆ ನೀವು ರಿಬೇಟ್ ಮಾಡಿದ್ದು 6.15 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ಗಳಿಗೆ. ಇದು ಫ್ರೀ ಬಿ ಅಲ್ವಾ? ಇದು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಪೇಯರ್ಸ್ ಮನಿ ಅಲ್ವಾ? ಯೂನಿಯನ್ ಬಜೆಟ್ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಪ್ರಕಾರ 2014-15ರಿಂದ ಇದ್ರೆ ಮೋದಿ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಉದ್ದಿಮೆಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡಿ ತಗೊಂಡದ್ದು 4.84 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ. ಅದಾನಿಗೆ, ಅಂಬಾನಿಗೆ ಏರ್ಪೋರ್ಟ್ಗಳನ್ನ, ಪೋರ್ಟ್ಗಳನ್ನ ಮಾರಿದ್ದು. ಇದು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಪೇಯರ್ಸ್ ಮನಿ ಅಲ್ವಾ? 40 ವರ್ಷಗಳಿಗೆ ಲೀಸು, ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡು, ರೋಡು, ಬ್ರಿಡ್ಜು ಎಲ್ಲವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದು 6 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗೆ. 40 साल को भेज दिए इनका फ्रेंड्स को. ये टैक्स पेयर का मनी नहीं है. गरीब को केरोसिन को सब्सिडी देने में, गैस को सब्सिडी देने में ये लोग बोलते हैं ये फ्री भी है, टैक्स पेयर्स मनी है. ये आत्मनिर्भर को खिलाफ है. ನಿಮ್ಮ ಆತ್ಮನಿರ್ಭರ ಈ ಮಲ್ಟಿನ್ಯಾಷನಲ್ ಕಂಪನಿಗಳು ಈ ರೀತಿ ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ವಂಚನೆ ಮಾಡಿದಾಗ ನಿಮಗೆ ಆತ್ಮನಿರ್ಭರ ನೆನಪಾಗೋದಿಲ್ಲ. ಬಡ ಬೋರೇಗೌಡ, ಯಾರೋ ಬಡ ಅಹಮದ್ ಒಂದು ಏನಾದ್ರೂ ಫೀಬಿ ಆಗಿ ಏನಾದ್ರೂ ತಗೊಂಡ್ರೆ, ಅವನ ಅಕ್ಕಿ ತಗೊಂಡ್ರೆ, ಅವನ ಸಂಕಟದಲ್ಲಿ ಅವನು ಇಂದಿರಾ ಕ್ಯಾಂಟೀನಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡಿದ್ರೆ, ನಮ್ಮ ಬಡ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಸೈಕಲ್ ತಗೊಂಡ್ರೆ ಅದು ನಿಮಗೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಪೇಯರ್ಸ್ ಬನ್ನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಾ? ये है देश का हालात. इदु समाजवादी देश ना? मगर ये सब पूछने वाले कहां भाई? ये पूछने वाले कहां हैं? आप जो वोट डाले ना कांग्रेस, जेडीएस, दूसरे कहां हैं? इन्हों भी शामिलिच उसमें, इन्हों भी शामिलिच. ಇನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ ಜಾತ್ಯತೀತ ದೇಶ. क्या
सेक्युलरिस्ट मुल्क कहां है? वे सेक्युलरिस्ट मुल्क कहां है? सेक्युलरिस्ट मुल्क का इधर एक जैसा जस्टिस है मुसलमानों को, एक जैसा जस्टिस है दलित को, इसमें इस देश में ಎಲ್ಲಿದೆ ಇಲ್ಲಿ ಸೆಕ್ಯುಲರಿಸಂ? ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಸಾಹೇಬ್ ಇವತ್ತು ಹೇಳಿದ್ರು, ಗುಜರಾತ್ನ 2002ರ ಗಲಭೆಯಲ್ಲಿ ಬಿಲ್ಕಿಸ್ ಬಾನು ಎಂಬ 20 ವರ್ಷದ ಯುವತಿ, 5 ತಿಂಗಳ ಗರ್ಭಿಣಿ, ಅವಳ 17 ಜನರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅಲ್ಲಿ ಗಲಭೆ ಜಾಸ್ತಿ ಆದಾಗ ಅವರು ಅಲ್ಲಿಂದ ಊರು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಊರಿಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಅವರ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವಂತಹ ಸಂಘ ಪರಿವಾರದ ಗೂಂಡಾಗಳು ಬಿಲ್ಕಿಸ್ ಬಾನು 5 ತಿಂಗಳ ಗರ್ಭಿಣಿಯ ಮೇಲೆ, ಬಿಲ್ಕಿಸ್ ಬಾನು ತಾಯಿಯ ಮೇಲೆ, 5 ಅವರ ಕುಟುಂಬದ 5 ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಬಲಾತ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಬಿಲ್ಕಿಸ್ ಬಾನು ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಾನು ಗರ್ಭಿಣಿ, ನನ್ನನ್ನು ಬಿಟ್ಬಿಡಿ, ಚಾಚಾ ಮುझे छोड़ दो. बासु का घर का चाचा थे, चाचा मुझे छोड़ दो. रहब करे ने उन लोग 5 लोगों को बलात्कार किए, रेप किए और 14 लोगों को कत्ल किए. 14 ಜನರನ್ನು ಕೊಲ್ತಾರೆ. बिल्किस बानो का 17 फैमिली में 14 लोगों को मारते हैं, सिर्फ 3 लोग बचते हैं, बिल्किस बानो और एक आदमी और एक 3 साल का बच्चा. 14 ಜನರನ್ನ ಕೊಂದ, 5 ಜನ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಬಲಾತ್ಕಾರ ಮಾಡಿ ಕೊಂದ ಆ 11 ಜನ ಆರೋಪಿಗಳಿಗೆ ಗುಜರಾತ್ನ ಸರ್ಕಾರ ಸಮಾಧಾನ ನೀಡಿ ಹೊರಗೆ ಬಂದಾಗ ಈ ಸಂಘ ಪರಿವಾರದ ಗೂಂಡಾಗಳು ಹೂವಿನ ಹಾರ ಹಾಕಿ ಅವ್ರನ್ನ ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ದೇಶ ಎಲ್ಲಿದೆ ಜಾತ್ಯತೀತತೆ? ಎಲ್ಲಿದೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ನ್ಯಾಯ? कहां है भाई जस्टिस? दिल्ली में निर्भया का रेप एंड मर्डर हुआ 5-6 साल पहले. निर्भया का मर्डर, रेप एंड मर्डर होने के बाद क्या हुआ? 4 लोग जो आरोपी थे इनको फांसी का सजा दिया गया. अगर निर्भया का रेप एंड मर्डर को विक्टिम्स को फांसी का सजा देते हैं, बिल्किस बानो का रेप एंड मर्डर्स को क्यों नहीं? 14 लोगों को मारे, 100 लोगों को छोड़ दिए आज. ये का जस्टिस? मगर ये सब पूछने वाले, आपके पूछने वाले, ये सब इसका खिलाफ बहुत बड़ा एक एहतजाज करना था, पूछना था. तुम्हारे वोट लिए वाले सेक्युलर पार्टी, कांग्रेस, जेडीएस, दूसरे पार्टी, आवाज नहीं है इनका. क्या है? आवाज नहीं है. सोनिया गांधी को ईडी को नोटिस आया तो, राहुल गांधी को ईडी को नोटिस आया तो, हमारे डीके शिवकुमार को ईडी को नोटिस आए तो मुसलमान लीडर सभी मिलकर पूरा इंडिया में एहतजाज करते हैं. मगर रसूल को गुस्ताखी की है तो ये जो विक्टिम्स, रेप विक्टिम्स को जो रिहा करे तो कहां है प्रोटेस्ट? ये है कांग्रेस. आप लोगों को बर्बाद करेगा ये. आप लोग हमारा आने वाले नस्ल को बर्बाद करेगा ये लोग. याद रख लो, कान खोल कर सुन लो. मुझे वक्त नहीं है, बहुत बोलना है मुझे. ये जो बिल्किस बानो को होने के बाद मुझे नींद नहीं आ रहा है. 4-5 दिन से मुझे नींद नहीं आ रहा है. सही बोल रहा हूं मैं, दर्द महसूस कर रहा हूं. कौन सी इंडिया में हम जी लेकर है? मगर अफसोस इस बात की है, समझते नहीं ये कौम. फिर भी डालते हैं कांग्रेस को, फिर भी जाते हैं बीजेपी को, फिर भी जाते हैं जेडीएस को. कब सुधरेंगे आप लोग? 13 साल से रात दिन ये लोग मेहनत कर रहे हैं. हमारे कारकुन आपके लिए मर रहे हैं. कोरोना के टाइम में आपका जनाजा उठाया, क्या क्या नहीं किया आपके लिए. रात दिन आपके बारे में सोचते हैं, आपके बारे में फिक्र करते हैं, एक एम्पावरमेंट के बारे में फिक्र करते हैं, एक सेक्युलर मुल्क के बारे में फिक्र करते हैं. मगर पहचानते नहीं लोग. पहचानना है, क्योंकि आने वाले हमारे नस्ल के लिए इस पार्टी को आप बचाएंगे नहीं, इस पार्टी को आगे बढ़ाएंगे नहीं, हाँ ना, हमारे आने वाले जनरेशन बहुत मुश्किल में आ जाएगा. तो इसलिए सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया खुद एक ही पार्टी है, वाहद पार्टी है. आपका दुख में, आपका दर्द में आपका साथ कंधे कंधे मिलाकर रहने वाले अगर पार्टी है तो सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया. समाजवाद का बात करने वाले, सेक्युलरिज्म का बात करने वाले, समानता की बात करने वाले, क्या हुआ राजस्थान में?
3वीं क्लास पढ़ने वाला 8 साल का एक बच्चा स्कूल का भिग्गे में पानी पिया बोलकर उसका हेडमास्टर मार के कत्ल करते। हेडमास्टर गुरु देवो भव, ನಾವು ನಂಬಿರುವುದು ಗುರು ದೇವೋಭವ ಅಂತ ಹೇಳಿ ರಾಜಸ್ಥಾನದಲ್ಲಿ 3ನೇ ಕ್ಲಾಸ್ ಓದುವ 8 ವರ್ಷದ ಒಬ್ಬ ಬಾಲಕನನ್ನ ಆ ಬಿಂದಿಯಲ್ಲಿ ನೀರು ಕುಡಿದ ಅನ್ನಂತ ಕಾರಣಕ್ಕೆ ಆ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಹೊಡೆದುಕೊಳ್ತಾನಲ್ಲ, ಇದಾನ ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ? ಇದಾ ಸೆಕ್ಯುಲರಿಸಂ? ಇದಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ನ್ಯಾಯ ಕೊಡುವುದು ನಿಮಗೆ? ಇದೇನಾ ಸಮಸಮಾಜ? ಇದು ಬದಲಾಗಬೇಕು, ಇದು ಬದಲಾಗಬೇಕು. ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಯಾವ ರೀತಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ತಂದುಕೊಟ್ಟು ಈ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸಾಮಾಜಿಕವಾದ ನ್ಯಾಯ, ಸಮಾನತೆ ಎಲ್ಲವನ್ನ ಕನಸುಕೊಂಡ್ರು ಈ ದೇಶವನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕಾದಂತ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಮೇಲಿದೆ. ಆ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ಚಾಚು ತಪ್ಪದೆ ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ತಾಕತ್ತಿದ್ರೆ, ಆ ಒಂದು ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಇದ್ರೆ, ಆ ಕೆಪಾಸಿಟಿ ಇದ್ರೆ ಅದು ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೋಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. हागागी मैं खत्म करता हूं। तो इसलिए आने वाले हर इलेक्शन में आपको एसडीपी का साथ रहना पड़ेगा, एसडीपी का साथ देना पड़ेगा। छोड़ दो जीत हार सब छोड़ दो, खुद का एक ताकत बनाओ, खुद का एक ताकत बनाओ, अवामी इक्तिदार पे आओ, खुद का ताकत बनो, सारे लोग आपके पांव के नीचे आएंगे। कर्नाटका में दलित और मुस्लिम्स और छोटे छोटे लोग कम्युनिटी अगर एक होके काम करेंगे, एक होंगे तो 150 सीट जीत सकते हैं, 150 सीट। हुकूमत आपका होगा, पहचानो, आपका ताकत को पहचानो। वोट बैंक जैसा कि फैजी साहब ने बताया, वोट देने का नहीं, अभी वोट क्या करने का, वोट लेने का। किसको लेने का? एसडीपी को लेने का। आने वाले बीबीएमपी में, आने वाले एमएलए इलेक्शन में पूरा कर्नाटक में हम कंटेस्ट करेंगे। ये दल्लाल लोग लैपटॉप लेके आके तुम्हारे वजह से बीजेपी आएगा, वो आएगा, ये आएगा बोलकर बोले, फिर आपको पूछना पड़ेगा आपका 5 साल कहां थे, आप 5 साल कहां थे? आपको सुनकर हम रोशन बेग को वोट डाले, आपको सुनकर बैरती को वोट डाले, आपको सुनकर ये लोग कितने भी लोगों को वोट डाले। कहां है वो लोग? बीजेपी का गोद में बैठे हैं। मध्य प्रदेश में 28 लोग, पूर्ण मेजॉरिटी था, 28 लोग चले गए बीजेपी को। मणिपुर में, गोवा में, पुदुचेरी में, कहां? तो मतलब ये क्या है? आप वोट देंगे रिटेल में, ये लोग लेके जाके भेजेंगे होलसेल में। समझ में आया? तो इंशाल्लाह आइंदा है क्या करना है, एसडीपी का कैंडिडेट को जिताना है, जो कैंडिडेट आपके लिए काम करेगा, खिदमत करेगा, खादिम बनकर काम करेगा। क्योंकि ये लोग जो भरोसा करके कौम का नुमाइंदा बोलकर भेजे हैं ना, वक्फा प्रॉपर्टी लूटी कर इनका बिजनेस लंदन में, दुबई में, वहां बिजनेस बनाने का है। इनका चक्कर वो है, अवाम की खिदमत नहीं है। ये लोग बिजनेस बढ़ाएंगे, इनका सीट उठाएंगे, इसके बाद इनका बेटा, उनके बाद उसका पोतरा खानदानी सियासत करेंगे, अवाम की खिदमत नहीं करेंगे ये लोग। क्योंकि अवाम की खिदमत करने का सिफत इनका अंदर नहीं है। तो भाइयों, बुजुर्गों, मां बहनों, बहुत वक्त हो चुका है, तो मैं और एक बार अपील करता हूं, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, जितने भी लोग आज बैठे हैं, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया को आप लोग ज्वाइन होना है, आप खिदमत करना है। मैं अगर मोदी को हुकूमत मिलता है, उस जालिम ताकत को हुकूमत मिलता है, तो आपको क्यों नहीं? आपको क्यों नहीं? मेहनत करना पड़ेगा, मेहनत से रिजल्ट आता है। मेरे एसडीपी का कारकुन कान खोलकर सुन लो, आप मेहनत करेंगे, आपको रिजल्ट आएगा। मेहनत का बिना, कुर्बानी का बिना कुछ इंकलाब आने वाला नहीं है। इंकलाब आना है, रिजल्ट आना है, बस मेहनत करो, कुर्बानी करो, मेहनत करो, मेहनत करो। इतना ही है। इतना ही बोलकर मेरा बात को खत्म करता हूं। अस्सलाम वालेकुम, जय हिंद, जय एसडीपी। धारवाड़कर लॉन फंक्शन हॉल, परफेक्ट selection for a lifetime relation. Dharwadkar Lawn Hall, good and beautiful hall. Let's celebrate your parties and events. Dharwadkar Lawn Hall, modern icon,
and leisure venue, wedding events, engagement ceremony, birthday parties, school and college events or other events. Enjoyable atmosphere with high-tech security, parking available, memorable most visit Dharwad Lawn Hall near Patrapajja Mata, Yadwad Road, Dharwad. Contact 944-8359-741, 988-6391-733. ಗ್ರಾಹಕರೇ, ಸೆಕೆಂಡ್ ಹ್ಯಾಂಡ್ ವಾಹನ ಬೇಕಾ? ಕಾರ್ ಮತ್ತು ಬೈಕ್ ಬೇಕಾದರೆ ನ್ಯಾಷನಲ್ ಆಟೋ ಕನ್ಸಲ್ಟೆಂಟ್ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ. ನ್ಯಾಷನಲ್ ಆಟೋ ಕನ್ಸಲ್ಟೆಂಟ್ 20 ವರ್ಷಗಳಿಂದಲೂ ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಉತ್ತಮವಾದ ವಾಹನವನ್ನ ನೀಡುತ್ತಾ ಯಶಸ್ವಿ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಸಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ತರಹದ ಸೆಕೆಂಡ್ ಹ್ಯಾಂಡ್ ಬೈಕ್ ಮತ್ತು ಕಾರುಗಳು ಸಿಗುತ್ತದೆ. ವಿಶೇಷವೇನೆಂದರೆ ಲೋನ್ ಮೂಲಕವೂ ವಾಹನ ಖರೀದಿ ಮಾಡಬಹುದು. ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಮೇಳ ಇರುತ್ತದೆ. ನಿಮಗೆ ಸೆಕೆಂಡ್ ಹ್ಯಾಂಡ್ ವಾಹನ ಬೇಕಾದರೆ ಮತ್ತು ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಮಾಡಬೇಕಾದರೆ ನ್ಯಾಷನಲ್ ಆಟೋ ಕನ್ಸಲ್ಟೆಂಟ್ಗೆ ಭೇಟಿ ಕೊಡಿ. ನೀವು ಭೇಟಿ ನೀಡಬೇಕಾದ ಸ್ಥಳ ಓಲ್ಡ್ DSP ಸರ್ಕಲ್, BSL ಆಫೀಸ್ ನಿಯರ್ KC ಪಾರ್ಕ್, ಧಾರವಾಡ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7348821313 9008447288. ಈ ನಂಬರ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಬಹುದು.